उद्याच्या उपोषणापूर्वी मनोज जरांगे पाटील आक्रमक. उद्याचं आंदोलन अंतरवाली सराटीतच होणार. मागणी मान्य केली नाही तर मुंबईत उपोषण करणार, जरांगेंची माहिती. जालना पोलिसांच्या सुट्ट्या 5 सप्टेंबरपर्यंत रद्द. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करायचा निर्णय. 1000 पोलीस कर्मचारी आंदोलनावेळी असणार तैनात. वैजापूरच्या 4 विद्यार्थ्यांची कुणबी जातवैधता 8 महिन्यांपासून प्रलंबित. जातवैधता न दिल्यास प्रवेश रद्द होण्याचा महाविद्यालयाचा इशारा. जातवैधता फेटाळल्यानं पालकांचा संताप. पाण्याच्या टाकीवर चढवून प्रशासनाचा निषेध. मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे गोरेगावात जल्लोष. जल्लोषात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक सहभागी. जल्लोषात हिंदी आणि भोजपुरी गाणी वाजवल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता. औषध निरीक्षक भरती गैरप्रकारानंतर एमपीएससी परीक्षा पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता. परीक्षा पद्धत सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. गैरप्रकार करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन काँग्रेसकडून पेटवलं जातंय. राहुल गांधींचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी आंदोलन. नवनाथ बन यांचा काँग्रेसवर आरोप. भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शिवसेनेत प्रवेश करण्याचा अंदाज. भाजपमधील अंतर्गत घडामोडींवर शेखर गोरे नाराज. 1 सप्टेंबरला शेखर गोरे यांचा शिवसेना प्रवेशाची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे यांची रक्षाबंधनाच्या दिवशी भावनिक पोस्ट. अजितदादांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही असं कॅप्शन. तर बारामतीत महिलांनी अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बांधल्या राख्या. मुंबई पोलिसांच्या गाडीचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर. पोलिसांच्या वाहनासोबत रील करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबई पोलिसांची वाहनं किती सुरक्षित असा प्रश्न उपस्थित. मुंबई पालिकेच्या आजी माजी महापौरांसह चित्रा वाघ आज रक्षाबंधनानिमित्त एकत्र. महापौर बंगल्यावर तिघींनी एकमेकींना बांधल्या राख्या. आमच्यात मतभेद पण मनभेद मात्र नाहीत, पेडणेकरांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. सासरच्या छळाला कंटाळून शिल्पानं आत्महत्या केल्याचा आरोप. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्वाही. शहापूरच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग. आश्रमशाळेतील आरोपी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. विद्यार्थिनीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न. नेपाळमधील महापुरात मृतांची संख्या 538 वर. 1500हून अधिक लोक बेपत्ता तर 290 भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला. नेपाळच्या पुरातून बचावलेल्या तामिळनाडूच्या 21 पर्यटकांचं दिल्लीत स्वागत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं विमानतळावर स्वागत. पर्यटकांचे अनुभव ऐकून मन हेलावल्याची प्रतिक्रिया.